बाजूचं ये तुझे आहे. हां. इतना ये क्यों लग रहा है, क्लॅरिटी नाही. हां, तो कोंडेश्वर हे मंदिर कधीपासूनचं आहे? किती वर्ष झालं? लय वर्ष झाले असं. किती पुरातन आहे? आणि हा काय इथे जी नदी वाहते किंवा हा जो डॅम आहे त्याला काय डॅम म्हणून म्हणतात? भोज डॅम. भोज डॅम. इथे मच्छीमारी होते का? मच्छी धरतात ना? मच्छीमाऱ्यांचा संघ आहे इथे, मच्छीमाऱ्यांचा संघ. तर ते आता येतील, ते आपल्याला माहीत आहे, त्यांनीच पाठवलं आपल्याला. आणि इथे आहे फिशरी डिपार्टमेंटनी सांगितलं म्हणूनच आपण इथे आलो आहे. आणि तुला आता कमी दिवस झाला म्हणून काय कदाचित माहीत नसेल, तर म्हणूनच आपण इथे आलो. हा काय आदिवासींचं गाव आहे? आदिवासी. कुठला आदिवासी? आदिवासी ठाकूर. ठाकूर, पूर्ण ठाकूर समाज आहे. अच्छा. तर आता आपल्याला काय आहे, जे आदिवासी समाज आहे ना त्यांच्यासाठी काहीतरी ह्या डॅममध्ये जो तुम्हाला मच्छी चांगलं मिळायला हवं, तुम्हाला ट्रेनिंग देतील, तुम्हाला याच्यासाठी कसं मच्छीमारी करून तुम्ही तुमचा जीवन उपार्जन करू शकता, तसं त्याच्यासाठीच आज आम्ही आलो आहे आणि बघायला की काय शक्यता आहे, काय तुम्हाला मदत करू शकतो. आता आपल्या फॉरेस्टचं कुठे आहे, कुठून चालू होते इथून सांग जरा. पूर्ण हे वन संपादित आहे, वरचं फॉरेस्टचं आहे. नाही, वन संपादित आहे म्हणजे हा जो मंदिर आहे ना, हां. त्याची जागा वन संपादित आहे. वन संपादितच आहे, वनातच यांना दिलं गेलं आहे. कुठल्या वर्षी? आधीपासूनच. अच्छा. मग जेव्हा ह्यांना दिलं गेलं आहे तर हे आपल्या वनासाठी काय, म्हणजे आपला यांच्याकडनं काय मदत होते? कारण जे आता आपण बोलत होतो मंदिरच्या, आपण जे कम्युनिटीला कसं आपल्या याच्यासाठी वनसंपदासाठी कसं त्यांना याच्यात इन्व्हॉल्व करून चांगलं आपल्या वनक्षेत्र होऊ शकेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर आता ह्या मंदिरवाल्यांशी आणि किंवा मंदिरवाल्यांनी आजपर्यंत काही केलं, जर आपले जे कोणी आहे आता वनाचे फॉरेस्ट गार्ड आहे किंवा RO आहे, तर त्यांना ह्या सगळ्यात त्यांनी कसलं प्रकारच्या मदत केलं, काय केलं ते पण माहिती करा. आणि जो CCT करायचा आता आपण विचार करत होतो तसंच प्रकारचं करून आपला हा जो वाहणारा जो नदी, हा प्रवाह असंच आहे, असंच जाते पावसाच्या वेळेला. ही कुठे जाते मग ही? अच्छा, वरून इथे अशी येते. हा कुठे जाते मग ती? मोठ्या उल्हास नदीला. म्हणजे ही बदलापूरकडे जाणार आणि बदलापूरवरून ती डायरेक्टली उल्हास नदी जशी पुढे जाते. तर आता ही चिखलोलीकडे नाही जात. मग ही आता इथून कुठे जाणार? भोज कुठे जाणार इथून? आता तुम्ही गाडी आणले इथे, हां. तिथून आता ब्रिजवर गाडी हो हो. तिथून खाली ब्रिज दविलशे खाली, हां. तिथून मग मोठ्या नदीला तिकडे खाली. अच्छा. तर ती मोठ्या नदीला मग ते उल्हास नदीला लागले, तसं झालं. अच्छा, म्हणजे ही आता बदलापूरकडे नाही जाणार, बिलकुल चिखलोली डॅमकडे नाही जाणार. ही डायरेक्टली जाणार आणि पुढे जाणार आपल्या येरांजळच्या डॅम, मोठ्या नदीला. कुठला डॅम? येरांजळ. ते उल्हास नदीला लावते. अच्छा अच्छा. पण कुठला क्षेत्र आला हा जो म्हणतोय? हा जो आता म्हणाला उल्हासनगरचा येरांजळ कुठे म्हणाला? हां. बदलापूरमध्ये आता हे कुठून येतात? हे सगळे जे येतात हे काहीतरी करून येतात, दांडीबंडी ह्यांच्या हातात आहे. सगळे गाववाले आहेत. अच्छा. मंदिरला येते. तर गाववाले वरून येतात, म्हणजे गाव वरती आहे, तारवाडी. अच्छा, गावातलं तारवाडीचं. अच्छा. आणि पावसाच्या वेळेला इथून पण पाणी वाहतं? इथून पण वाहतो. हां, वाहतो. आणि असं खालून जातो. अच्छा, इथे पूर्ण. हां. तर आता एक लक्षात ठेवा, जे कोणी आहे इकडचे त्यांना सांगायचं आहे की आता आपल्याला हे पेसा गाव आहे, पेसा गाववाल्यांसाठी जर आपण ह्याला चांगलं मत्स्यपालनसाठी ह्यांना जर करून देऊ शकलो तर गाववाल्यांना खूप मदत होऊन जाईल. तर त्याच्यासाठी आपला प्रयत्न असायला हवं आणि ह्याच्यात पाणी पूर्ण वर्षभर राहायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न असायला हवं. आणि एवढे जे लोक येतात म्हणजे टुरिझमसाठी पण एवढं आहे, तर ती एक प्रॉपर व्यवस्था पण व्हायला पाहिजे. नाही तर ही जी प्लास्टिक करून एकदम कचरा झालेला आहे. हां. तर ह्या सगळ्यासाठी पण आपण प्रयत्न करणं गरजेचं. चला पुढे बघूया. तर असं कुठे जातं रे इकडनं? मग इथून वरून अशी येते. वरून कुठून येते? ह्याचा उगम कुठे आहे? कुठला डोंगर? तर कोंडेश्वरचा डोंगर म्हणतो की काय म्हणतो आपण? म्हणजे याला कोंडेश्वरचा डोंगरच म्हणतो. आणि तिथून ह्याची उगम पावते. नवरा नवरी डोंगर असं म्हणतो का? अच्छा.
का असं असं का म्हटलं जातं? ते पूर्वीपासून तसं नाव असं आले. तसंच नाव आहे पूर्वीपासून. इथे काय किसन कथोरेंनी आणि ह्यांनी केलं आहे त्याच्या उद्घाटन. कधी बनलं आहे हा? आत्ता? कारण किशोर कथोरेजी कधीपासून आहेत इथे. हा जो झाडं लावलं आहे, बाळा तुझं नाव काय? गजानन. गजानन. आता हे झाडं कोणी लावलं? हे पंचकमिटी वाल्याने लावले. कुठलं? हे मंदिरचे सेवा करतात ना. अच्छा, मंदिरच्या कमिटीवाल्यांनी केलं आहे. अच्छा. आणि हा भिंती तर आपल्या ह्याच्याच असेल आधीपासून. हा कधीपासून आहे हा भिंती? याला 4-5 वर्ष झाले असते. किती? 4-5 वर्ष. आता बांधला गेला. म्हणजे ते पाणीला डायव्हर्ट करायला की कशासाठी? ते वरून तसं कोसळत होतं. कोसळत होता. हां. तर ह्या डोंगरवरूनच आपली ही नदी उगम पावते, बरोबर? आणि इथून अशी वाहते आणि पूर्ण कधी सुकून जाते? मग ही जी सुकली आहे कधी सुकली? कधीपासून सुकून गेले? 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले. नाहीतर भरपूर पाणी असतं. आणि ह्या वेळेला तर खूप पाऊस पडला. मग त्यावेळेला इथे पण पाणी येतं सर्व? याच्यावर नाही येत. म्हणजे किती जास्त पाऊस झाला तरी नाही येत. अच्छा. फक्त मंदिरात थोडा जातो तिकडे. मंदिरात जातो. हो. अच्छा. आणि हे अशा हा जो गुफा आहे त्याच्या आतमध्ये जाता येते? हो, येतो ना. जातो? आपण जाऊ शकणार? अच्छा. कोंडेश्वर देवस्थान. GPS का आ रहा है? तो भी ले लो. हाँ. इथे काढू. मोजा राहू देऊ ना. अच्छा, तो आज आप लोगों को ये हम लोग दर्शन करा रहे हैं कोंडेश्वर मंदिर का. आधी बाहेरून फिरून यायचं, मग नंतर मंदिरात जा. अरे बापरे, तेवढा नाही जाता येणार रे, मला पायात हे होणार आहे. हे इथून वरूनच बघते. म्हणजे नाही, ते असू द्या, ते काही प्रॉब्लेम नाही. किती वर्ष झालं रे? काही याच्याबद्दल कुठेही काही लिहिलं गेलं नाही आहे. कधीचं आहे, कोणी बांधलं, हां, कोणी बांधलं वगैरे असं कुठेही माहिती लावलं आहे का? एकच आहे, पांडवाच्या काळातच झालेलं आहे. पांडवाचं? त्या इथले ते आपल्या अंबरनाथचं मंदिर हां बांधलं हां, त्यावेळी इथून नेलेलं आहे. इथूनच नेलं आहे. इथून नेलं. अच्छा. आणि हा वरून असं करून येतं का पाणी? हा, एक अशी? नाळ आणि एक नाळ. अच्छा, ही एक, हा, ही एक आणि ती एक. ते आहे. ती येते म्हणजे ह्याच्या वरचंच पाणी असं येऊन मग असं ते येते? पण एकच डोंगराशी आहे अशी. अच्छा, इथून. त्या बाजूला काही हे आहे का? डॅम आहे तिथे? पाठी काही नाही, नाले, डोंगरच आहे पूर्ण. काय बाकी याचं पाणीचं काही साठा नाही? काही नाही साठ. अच्छा, ओके. म्हणजे पावसाच्या वेळेला भरपूर पाणी असेलच, खूप भरपूर पाणी असेल. तर म्हणजे तुम्हाला असं जर इथे काही करून दिला पुढे तर मच्छीमारांचं वगैरे तर मदत होईल ना? खूप होणार ना? आणि आतापर्यंत तुम्हाला माहीत आहे का इथे कुठलाही मच्छीमारांवाल्यांच्या संस्थाचं कोणी काही काम करतात वगैरे? कारण मला जे दिलं गेलं ते कोणतरी मच्छीमार संस्थावाले आहेत आणि ते करतात असं सांगितलं गेलं, पण कोणी नाही, कोणी नाही. आपले कसे तर म्हणजे ते पुढे आपल्याला करण्याच्या शक्यता आहे. ठीक है, इसका नंबर विंबर ले लो. और यहाँ का जो फॉरेस्ट वाला है उसका भी नंबर दे देना. 9923 GPS का पिक्चर्स
थोड़ा सा ऐसे ही पिक्चर ले लो, ऐसे ही यहाँ से ऐसे पिक्चर। इथे पण मंदिर आहे का? काय काम चालू आहे रे? हाँ काय काय चिंबोरी क्या बोल रहा है? चिंबोरी चिंबोरी धरतायत? एवढ्यात कुठे मिळणार? याच्यात मिळणार? छोटे हा छोटे मिळते का? त्यांची पिल्लं छोटी. हो हो, पण मिळते का असं विचारते. हो मिळते ना, एक खोले. पण हात वात चावणार नाही का? हो का? त्यांनी वाटतं काढलेलीच ऑलरेडी मातीतून काढलेलीच वाटतं त्यांनी. काढलं का? एक पण मिळालंय का? आत्ताच जस्ट आले. नेलं का? मिळतं एवढं? इथे जर आम्ही तुमच्यासाठी जर व्यवस्थित या पाणीचं पूर्ण आम्ही करून दिलं आणि मच्छीमार संस्थाच्या जर व्यवस्थित करून दिलं, तुम्ही लोकांना मदत होईल ना? करायला पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे ना? तर फिशरी डिपार्टमेंटवाल्याला आणते एक दिवस, तुम्ही सगळं राहा, आपण ती चालू करूया. हां, त्यांच्यातर्फेच आज मी बघायला आली आहे की आपण काय करणं शक्य आहे याच्यात तुमच्या सर्वांसाठी. आपला पेसा गाव आहे ना, पेसा गावमध्ये मग ते तुम्ही ग्रामपंचायत ग्रामसभामध्ये काही निर्णय याचा घेतलं की नाही घेतलं कधी? हां, नाही घेतला. आता तुमच्या सरपंच आणि तुमच्या ग्रामसेवकचा नंबर द्या, त्यांच्याशी पण बोलून घेऊ, आपण दिवस ठरवू आणि ह्याच्यासाठी करूया. हां, तर तुमचे 2-4 लोकांचं नाव द्या, नंबर द्या, मी घेऊन जाते. फिशरी डिपार्टमेंटवाल्यांना सांगते तुमच्याशी संपर्क करून ट्रेनिंग देऊन हे सगळं चालू करायला इथे. ठीक है ना? पॉसिबल है? ठीक है. आप फॉरेस्ट वालों ने अभी इसको आगे बढ़ाने का है और ये लोगों का मदद करना है. बाकी मेरे से जो शक्य होगा वो हम करने की कोशिश करेंगे. बहुत अच्छी तरह से हो सकता है. तो पहले ही होना चाहिए था, आज तक क्यों इग्नोर रहा? ये याच्यामुळेच ना, तुमचा जो फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ना, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो कोणी होता आत्तापर्यंत, तुम्हाला बोलते, त्यांनी हे सगळं थोडंसं तरी डोकं लावायला हवं ना. कारण आपल्याला जर ह्या अशा समाजच्या लोकांना जोडून घेतलं तर आपल्याला पण मदत होतात, त्यांना पण मदत होते. आता ह्याच्या पुढे जरा लक्ष ठेवा. तिकडचं पण जे काही सांगितलं तिथे ते काम करायला चालू करा. इकडच्या पण कोण आहे तुम्ही म्हणाले? इकडचे आरो देवरे आणि फॉरेस्ट गार्ड तू इकडची. अच्छा, म्हणजे तू मग इकडचा तू हे देशील आम्हाला आणि त्या यांच्या आरोचा जरा नंबर देऊन टाक. ठीक आहे? सर्वात आधी प्रायोरिटीमध्ये घ्या हे, कळलं? कारण इथे मला हे जे पूर्ण डोंगर भाग दिसत आहे, तुम्हाला CCT करायला पण हे बघा, एवढा जर ते खडं करून खेकडे काढतायत तर हे तुम्हाला मदतच करतील. याचं हे काय खातो रे तू तिथे बसून लपून? आम्हाला पण ते तिथून तू बोलला खेकडे निघतात आणि कुरकुरे खातो तिथे बसून. हां, तर बघा मेहनत करतात ना ते लोक, मग यांच्या मदत नाही का होणार आहे? तुम्ही झाडं लावून घ्या, तुम्ही त्यांना खेकडे मच्छी द्या फिशरी डिपार्टमेंटला कोऑर्डिनेट करून. हां, प्रायोरिटीमध्ये. आता तू माझ्याशी कोऑर्डिनेट कर आणि ह्यांना ते सगळं मदत व्हायला हवं तसं बघ जरा. इनका तुम पहले सरपंच और ग्राम सेवक का नंबर लेना और ये लोगों में से भी 2-4 लोगों का नंबर लो. तू दे रे सगळ्यांचा नंबर, त्यांच्याकडे दे. तो पोटेंशियल तो बहुत है. ये पोटेंशियल को अभी पूरी तरह से कैसे फिशरी के लिए अच्छा किया जा सकता है वो भी देखते हैं. और इथे तुमच्या शेती छोटा फार करता का तुम्ही? छोटी मोठी शेती करतात का? शेतीवेतीचं काम करता का? पण कधीपर्यंत? 2 महिने, 3 महिने, 4 महिने, क्या पूर्ण वर्षभर करायला भेटतं? पावसाळी फक्त. मग काय पावसाळीला आपण काय लावतो? भाजीपाले. पण आता पावसाळ्यानंतर काही नाही. आणि ही पाणी किती महिना राहते? किती महिना राहते? किती महिना? 10 महिने, 12 महिने, 6 महिने?
तो पण तसं तेच काढायला का? खेकडेच काढायला? सगळे खेकडे करायला घेते का? हां, ते कशासाठी? खेकडे काढायसाठी. त्या ते पण खेकडे काढायला? एवढं खेकडे बसतात याच्यात आतमध्ये? ए, बाहेर निघा, इकडे या. इकडे या लवकर. इकडे या. इकडे मॅडम बोलत आहे ना तुम्हाला. इकडे या. चलो मंदिर के अंदर थोड़ा सा देख के आते हैं. बरं झालं त्यांनी मला सांगितलं तुम्ही आधी बघून तरी घ्या आणि बघितल्यानंतर आपण मग ह्याच्यावर विचार करू शकतो काय करणं सारखं योग्य आहे. आणि ह्या आदिवासींचा जर भला होऊन जाईल तर चांगलंच आहे ना, त्यांना खायला प्यायला. अरे बापरे, कोंडेश्वर महाराज. हा जो पाणी आहे ना ते पण वाहून जाते, त्याला पण थोडंसं कसं व्यवस्था होऊ शकेल ते लक्ष द्यायला पाहिजे.